हिंदू सुरक्षा रक्षकांवर हल्ला, आयसिसमध्ये सामील होण्याचं स्वप्न आणि घेतलेली शपथ. मीरा रोड इथल्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरवून सोडलं असतानाच या प्रकरणातला मुख्य आरोपी झैब जुबैर याच्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती समोर येतेय. अमेरिकेत शिक्षण घेतलेला आणि तिथंच स्थायिक असलेला झैब हा गुन्हेगारी विचारांकडे कसा वळला याचा आता उलगडा होऊ लागलाय. सगळं सविस्तर जाणून घ्यायचंय. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर झैबचे आई वडील आणि दोनही बहिणी या सध्या अमेरिकेतच स्थायिक आहेत. मात्र झैबच्या आयुष्यात वादळ आलं जेव्हा त्याच्या घरातल्यांनी त्याला बाहेर काढलं. इतकंच नाही तर त्याच्या पत्नीनं सुद्धा त्याची साथ सोडली. कौटुंबिक छळ किंवा मग वैयक्तिक वादामुळे तो पूर्णपणे एकाकी पडला. घरातून हकालपट्टी झाल्यानंतर झैब हा मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्याला आला. मात्र इथं त्याला एका वेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागला. बॅचलर असल्यानं त्याला परिसरात घर मिळवण्यात अडचणी येत होत्या, सामना करावा लागला होता. घर न मिळण्यामागं आपल्या धर्माचा संबंध जोडत मुंबईत मुस्लिम समाजावर अन्याय होतोय अशी टोकाची भावना त्याच्या मनात घर करू लागली. याच मानसिक तणावातून आणि नैराश्यातून तो नकारात्मकतेच्या गर्तेत अडकत गेला. याच दरम्यान एकटा पडलेल्या झैबनं आपला वेळ सोशल मीडियावर घालवायला सुरुवात केली. यावेळी तो दहशतवादी संघटनांच्या संबंधित व्हिडिओ बघायला लागला. त्यानं विविध कट्टरपंथी नेत्यांची भाषणं ऐकून स्वतःला त्या विचारांशी जोडून घेतलं. सोशल मीडियावर उपलब्ध असलेले दहशतवादी कारवायांचे व्हिडिओ पाहून तो प्रेरित झाला. महत्त्वाचं म्हणजे झैबनं अमेरिकेतील लोन वुल्फ घटनेचा व्हिडिओ पाहून मीरा रोडचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तपास यंत्रणा आता झैबच्या सोशल मीडिया अकाउंटची आणि त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची कसून चौकशी करते. आरोपी झैब जुबैर शेखनं हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त केलाय. आरोपीच्या घरातून मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय. आरोपीच्या घरात कपडे आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी यावेळी दिली. आता ATS तपासात असं उघड झालंय की हा 31 वर्षीय आरोपी झैब जुबैर अन्सारी यानं जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटची निष्ठा शपथ घेतलेली. अधिकाऱ्यांच्या मते एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा भाग बनण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि त्याच्या प्रयत्नांचाच हा सगळा परिणाम होता. ATS चौकशी दरम्यान अन्सारीनं कबूल केलं की तो गेल्या 4 महिन्यांपासून डार्क वेब आणि एन्क्रिप्टेड चॅनलद्वारे आयसिसच्या हस्तकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यानं लोन वुल्फ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी संघटनेचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांच्याकडून पाठिंबा किंवा संपर्क मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अन्सारी हा तीव्र मानसिक तणावातून जात होता. तो कधी कधी आत्महत्येचा विचार करायचा तर कधी कधी जिहादी बनून आयसिसमध्ये सामील होण्याचं स्वप्न सुद्धा पाहायचा. चौकशी दरम्यान त्यानं उघड केलं की त्याच्याकडे नोकरी, कौटुंबिक आधार, वैवाहिक स्थैर्य नव्हतं आणि त्यामुळेच ओळख मिळवण्यासाठी त्याने एक चाकू विकत घेतला. त्यानंतर रविवारी पहाटे 4च्या सुमारास मीरा रोड पूर्व इथल्या नयानगर भागात एका निर्माणाधीन इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे 2 सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. त्याच वेळी हा आरोपी जुबैर तिथं आला. त्यानं दोनही रक्षकांना त्यांची नावं विचारली, धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना कलमा वाचता येतो का अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी नकार देताच अन्सारीनं खिशातला चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले. अवघ्या 1.5 तासात या जुबैर अन्सारीला त्याच्या भाड्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या घरातून पोलिसांना काही हस्तरेखित नोट्स मिळाल्यात आणि आयसिसशी संबंधित संशयास्पद साहित्य सापडलंय. एका चिठ्ठीमध्ये लोन वुल्फ्स विल पाउन्स ऑन यू असा मजकूर आणि हिंदुस्थानातील खऱ्या जिहादची भाषा वापरण्यात आली आहे. यात गाझा आणि जिहाद या शब्दांचा सुद्धा उल्लेख आहे. आता याचा तपास ATS करते. हा जुबैर अन्सारी नेमका कोण आहे तर त्याचा जन्म कुर्ला इथंच झालेला, पण वयाच्या 6व्या वर्षी तो घरच्यांसह अमेरिकेत स्थलांतरित झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अन्सारीचे आई वडील, बहीण आणि पत्नी हे सगळेच अमेरिकन नागरिक आहेत. त्याचे वडील अमेरिकेत टॅक्सी चालक आहेत, टॅक्सी चालवतात. त्यानं तिथे रसायनशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि 2016 ते 2018 या दरम्यान क्रीडा शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय. त्यानंतर त्याचा विजा संपल्यानंतर 2019 मध्ये तो भारतात आला. 2023 मध्ये तो मीरा रोड इथं स्थलांतरित झाला, जिथं त्याच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न ऑनलाईन ठरवलं, जे अयशस्वी ठरलं. ATS सध्या त्याची विचारसरणी आणि वर्तणुकीच्या पार्श्वभूमीचं सखोल मूल्यांकन करतेय. त्यामुळे पुढच्या तपासात आता नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.